आरोग्यासाठी पपई खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो, पण एक प्रश्न अनेकांना पडतो, कच्ची पपई जास्त फायदेशीर की पिकलेली? तर तज्ञांच्या मते दोन्ही प्रकारच्या पपईचे फायदे वेगवेगळे आहेत. सर्वप्रथम कच्च्या पपईबद्दल बोलूयात. तर कच्च्या पपईमध्ये पपेन नावाचा एन्झाईम मोठ्या प्रमाणात असतो, जो पचन सुधारण्यास मदत करतो. गॅस, ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी कच्ची पपई उपयुक्त ठरते. तसेच यात फायबर जास्त असल्यामुळे पचन संस्था मजबूत राहते. दरम्यान पिकलेल्या पपईकडे पाहिलं तर पिकलेली पपई व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. ही पपई रोग प्रतिकार शक्ती वाढवते, त्वचेला नैसर्गिक चमक देते आणि एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तज्ज्ञांच्या मते रोजच्या आहारात पिकलेली पपई समाविष्ट करणं अधिक फायदेशीर आहे. तर पचनाच्या समस्यांसाठी कच्च्या पपईचा उपयोग होऊ शकतो. मात्र कच्ची पपई मर्यादेतच खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः गर्भवती महिलांनी कच्ची पपई टाळावी असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. म्हणजेच दोन्ही प्रकारच्या पपई आरोग्यासाठी उपयुक्त असल्या तरी त्यांचा उपयोग वेगवेगळ्या गरजेनुसार केला पाहिजे. तर ही होती कच्ची पपई आणि पिकलेली पपई याबाबतची महत्त्वाची माहिती. आणि अशाच अधिक अपडेटसाठी पाहत राहा थेट बातमी.